नमस्कार सगळ्यांना. तर आज मी बनवले होते नाश्त्याला मस्त असे पनीरचे पराठे, ज्यामध्ये मी बीट यूज केलेला आहे जास्त, कारण मुलगा असा बीट खात नाही, त्याच्यामुळे पनीरच्या पराठ्यामध्ये घातले तर त्याने उलट आवडीने आवर्जून खाल्ले. आणि नंतर मग मुलगा म्हणतो जेवण झाल्यावर, मम्मी खूपच टेस्टी आणि छान झाले होते, कधीतरी परत मला टिफिनला असे बनव. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये शाळेच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि एक मी माझ्यासाठी बनवला होता, जो मी साधा सिंपल बनवला होता. तर त्यामध्ये मी अर्धा पाव पनीर घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला कट करून, बारीक कट करून, नंतर बारीक कट केलेला कोथिंबीर घातला, लाल तिखट घातलं, हळद पावडर घातलं, थोडासा पनीर मसाला आणि गरम मसाला आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि व्यवस्थित आपलं स्टफिंग जे आहे मिक्स करून घेतलं. इकडे स्टफिंग रेडी आहे आणि मी इकडे आता लगेच आपलं पीठ मळून घेतलेलं होतं. तर उंडा घेतला आणि 2 चपात्या सेम आकाराच्या लाटून घेतल्या इथे. आणि आपलं स्टफिंग जे आहे ते एका चपातीवर पसरवून घेतलं आणि वरून लगेच एक चपाती ठेवून घ्यायची आणि त्याचं तोंड हाताने असं दाबून बंद करायचं आणि थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि पराठा आपला हलक्या हाताने थोडा प्रेस करून लाटून घ्यायचा. आणि इकडे लगेच मी गॅसवर तवा ठेवला. तवा तपल्यावर त्यावर थोडंसं तूप घातलं. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे तूप लावूनच मस्त खरपूस असा आपला पराठा दोन्ही साईडला आलटून पलटून भाजून घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर व्यवस्थित सगळीकडून काठ दाबून वगैरे त्याचे व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि तुम्ही याला कशासोबतही खाऊ शकता, दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत. मी तर आज खोबऱ्याची चटणी बनवलेली होती आणि सोबत होतं दही. तर मी आज याला दह्यासोबत खाणार आहे. हा साधा आणि सिंपल पनीर पराठा आहे, जो की तुम्ही डब्यावर मुलांच्या देऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागतो. तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद आणि थँक्यू.